पार्वती पदे हर 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 हर. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत फायनलचा महामुकाबला आणि मैदानामध्ये आपण पाहत आहोत की टॉस सुद्धा खेळपट्टीवर संपन्न होणार आहे. एका बाजूला देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन साइड डोर राहुल राऊत 11, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे अभिदादा भाडाळे प्रतिष्ठान तुकाई स्ट्रायकर्स पारगाव दौड यांच्यामध्ये अंतिम सामन्याची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेळपट्टीवर आपण पाहत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होणार आहे. टॉस का बॉस अंतिम फेरीमध्ये कोण ठरणार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. डान्सिंग अंपायर आता मला वाटते श्रीकांत शिंदे, मनचंगा कटोती मी गंगा चांगदेव, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक डान्सिंग स्वरूपामध्ये आपण त्यांना या ठिकाणी पाहणार आहोत. दरम्यान एबी कंस्ट्रक्शन अविनाशजी वरपे आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत. आपले मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. टॉस संपन्न झालेला आहे नाही का अजून. ओळख परेड आपण जी खेळपट्टीवर पाहत आहोत. संजूभाऊ राऊत दरम्यान हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. या स्पर्धेसाठी एक मार्गदर्शन, बहुमूल्य मार्गदर्शन सन्माननीय संजूभाऊ राऊत यांचा आपल्याला प्राप्त झालेला आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलेलं आहे, सौजन्य लाभलेलं आहे, सन्माननीय सुभाष भाऊ गोडसे हे सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा सुभाष भाऊंचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हॅलो, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इकडे यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इकडे यायचं आहे. आम्ही अनिकेत ताकवणे आणि देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन आणि साइडवर राहुल राऊत 11. दरम्यान या ठिकाणी संजूभाऊ पानसरे, माझ्याकडनं राऊत हा उल्लेख चुकून झालेला होता, सॉरी, माफी मागतो त्याबद्दल आपलं संजूभाऊ.
या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. अनिकेत ताकोनी या आपण लवकर स्टेजवर. मान्यवर या ठिकाणी आमचे आदेश शेळके हे सुद्धा आलेले आहेत. संदीप भाऊ यांच्याबरोबर वसीमबाई सुद्धा आलेले आहेत. संदीप भाऊ देशमुख यांच्या समेत या ठिकाणी या लवकर या. अनिकेत चालू करून घ्यायची मॅच. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे अभिदादा पाडेले प्रतिष्ठान. टॉस जिंकलेले आहेत. काय निर्णय असेल आपला अनिकेत या ठिकाणी? आपण टॉस जिंकलेला आहात. प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. ठीक 6 ओव्हरची मॅच असेल, फायनलची मॅच असणार आहे आणि ताबडतोब आपण मॅच चालू करणार आहोत. तर जास्त वेळ घेणार नाही आपला कोणाचा. आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्या टीमला घेऊन अनिकेत आपण जायचं आहे. परंतु तत्पूर्वी एक बक्षीस आपल्यासाठी आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. आपले पारगावचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सन्माननीय वैभव शेठ गोत्रे पाटील बोत्रे यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 100 आणि चौकार षट करायला 100 रुपये. डॉक्टर रवींद्र वायकर साहेब आपल्याला विनंती असणार आहे, आपण स्टेजवर यायचं आहे. आणि नितीन भाऊ पानसरे तर आपलं सौजन्य या ठिकाणी आमच्या कमिटीला मिळालेलं आहे. आपल्याला विनंती असणार आहे नितीन भाऊ पानसरे आणि डॉक्टर वायकर साहेब आपल्याला विनंती असणार आहे. पहा या स्पर्धेसाठी चला टीम मैदानामध्ये जायची आहे. पारगाव या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या क्रमांकासाठी आपल्याला अनिल गोरडे अनिल भाई आपण या स्पर्धेसाठी 4th क्रमांकाचा पारितोषिक समनापूर गटातील एक युवा नेतृत्व अनिल भाऊ गोरडे आपल्याला विनंती असणार आहे, आपण स्टेजवर यायचं आहे. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. अनिकेत ताकवणे चला आपण प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये टेलर बाई कमलभाऊ कदर पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. द्वितीय पारितोषिक सौजन्य 71,000 व इलेक्ट्रिक बाईक स्वर्गीय गजानन बायजवा राऊत यांच्या स्मरणार्थ श्री स्वरूप गजानन राऊत यांच्याकडून आपल्याला बक्षीस प्राप्त झालेलं आहे. तृतीय पारितोषिक सौजन्य आपल्याला तब्बल 51,000 रुपये व सायकल निमोणगावचे लोकनियुक्त सरपंच ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभतीये. त्याचबरोबर सौरभ राजेंद्र देशमुख यांच्या माध्यमातून आपल्याला बक्षीस लाभलेलं आहे. चतुर्थ पारितोषिक 31,000 रुपये व LED TV श्री अनिलजी गोडे यांच्या माध्यमातून समनापूर परिसरातील एक युवा नेतृत्व अनिल भाऊ गोडे यांच्या माध्यमातून आपल्याला बक्षीस या ठिकाणी लाभलेला आहे. त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य आपल्याला जे लाभलेलं आहे सन्माननीय नितीनजी पानसरे, विशालभाऊ पावसे, निखिलजी शेळके, रवींद्रजी वायकर साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल आपण स्टेजवर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपल्याला ही स्पर्धा जी 7S लाईव्ह या YouTube चॅनलवर दाखवण्यात येते आहे. चला अनिकेत चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आरगावची टीम लवकर गेले नाही तर पेनल्टी दे बरं का आम्ही तुम्हाला. अनिकेत परत म्हणायला येऊ नको पेनल्टी कसली आहे. YouTube सौजन्य ज्ञानेश्वरजी गजानन राऊत, शुभम हनुमंत गव्हाणे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, शुभम जगन्नाथ पावसे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, श्री गणेश किसन राऊत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून आपल्याला हे युट्यूबचे सहकार्य या स्पर्धेच्या निमित्ताने जे लाभलेलं आहे. आज संपूर्णपणे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या तिथे आणि तदनंतर मैदानामध्ये डान्सिंग अंपायर श्रीकांत शिंदे आमचे वैजापूरचे मित्र आहेत त्यांचं शुभागमन होईल. त्याचबरोबर आपल्याला इथे वैयक्तिक बक्षीस सुद्धा जे मिळालेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी सन्माननीय अनिल शेठ जोरेकर, उत्कृष्ट फलंदाज अजिंक्य शेठ वरपे, उत्कृष्ट गोलंदाजसाठी तुषारभाऊ राऊत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बाबू भाऊ राऊत यांच्याकडून आपल्याला
वैयक्तिक बक्षीस मिळालेले आहेत. त्याचबरोबर इतर जे आपल्याला सौजन्य या ठिकाणी मिळालेलं आहे दिनेश शेठ डगळे, दीपक शेठ साळुंके, राकेश भाऊ खरात, सतीश शेठ सोनवणे, संजय शेठ शंकर कचरे, संदीप शेठ रसाळ, दिगंबर भाऊ जोरेकर, भाऊराव शेठ सोनवणे, रंगनाथ शेठ फकीरा सातपुरे, योगेश भाऊ जोरेकर, प्रवीण मेडिकल, नितीनजी राऊत, श्री रवी कदम, साई विश्व, किचन ट्रॉली पानसरे, त्याचबरोबर शिवा शेठ वागचौरे, कैलास शेठ वागचौरे, अनिल अजिंक्य वरपे आणि अनिल गोरडे. चला अनिल भाऊ, आपल्याला आता विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. आपल्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस या स्पर्धेसाठी जे उपलब्ध झालेलं आहे. चला फलंदाज मैदानामध्ये आपण दाखल व्हायचं आहे, परंतु पंच श्रीकांत शिंदे दाखल होतील आता मैदानामध्ये. हॅलो शेख, थोडा आवाज दे. हॅलो हॅलो शेख, हॅलो. नमस्कार सर्वांचं आमदार चषक 2025 या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांचे लाडके आमदार, एक कर्तव्यदक्ष, कार्यकुशल, कणखर, प्रभावी नेतृत्व आणि खिलाडू वृत्तीचं नेतृत्व म्हणजे आमदार अमोलजी खताळ साहेब. त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा. गेल्या 4 दिवसांपासून आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातली अंतिमची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. पहा, 7S लाईव्हच्या माध्यमातून देखील तुम्हाला ही ग्राफिक्स पाहायला मिळत आहेत. देशमुख एंटरप्राइजेस, स्वास्तिक कन्स्ट्रक्शन, साईडोर, राहुल राऊत 11, चिकनी जवळे कडलक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अभिदादा भांडळे 11 पारगाव. अर्थात दोन्ही संघांचा विचार जर केला तर एक संघ ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील घोटेकर बीचा संघ असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगावचा संघ मात्र एकमेकांच्या विरुद्ध आता खेळताना दिसेल. कोण होणार आमदार चषकाच्या या पहिल्या पर्वाचा विजेता ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पहा प्रेक्षकांचं सर्वांचं आम्ही स्वागत करतोय 7S लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत आणि खरं तर ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली आहे त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करणार आहोत। मुख्य मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, सर्व मान्यवरांचं देखील मनापासून स्वागत असेल या आमदार चषकाच्या निमित्ताने। पहा घुलेवाडी आणि मालदाड ग्रामस्थ अमोलभाऊ खताळ पाटील युवा मंच संगमनेर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन, आयोजकांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू। आयोजकांच्या माध्यमातून देखील संगमनेर तालुक्याला एक मोठी क्रीडा स्पर्धा दिली आहे। आज श्रीकांत शिंदे वैजापूरवरून या स्पर्धेच्या निमित्ताने दाखल झालेले आहेत, ज्यांच्या नृत्याचा आविष्कार तो देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूयात। आमच्या सोबत सौरभजी राजपूत सर देखील छत्रपती संभाजीनगरवरून या स्पर्धेच्या निमित्ताने जोडलेले आहेत, त्यांचे मनापासून स्वागत करूयात। 7S लाईव्हच्या माध्यमातून आमची संपूर्ण टीम ती देखील या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। मैदानाच्या आतमध्ये आदरणीय राजू डावकर सर आहेत, संतोष भालेराव सर आणि गोविंद गुंड सर यांनी देखील मागच्या 5 दिवसांपासून या स्पर्धेमध्ये अप्रतिम अंपायरिंग केली आहे, त्यांचे विशेष कौतुक करूयात। आणि जाऊयात मॅचच्या दिशेने। सौरभ सर, आमदार अमोलभाऊ खताळ पाटील युवा मंच गुलेवाडी आणि मालदाड ग्रामस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा, ज्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना होती, कोण होणार या स्पर्धेचा विजेता, त्याचं उत्तर आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे। तर सर्वांचं स्वागत करूयात। आणि सौरभ सर, प्रथमतः टॉस जिंकला तुकाई टायगर्स अभिदादा भांडळे 11 पारगाव संघाने आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा, बॅटिंगसाठी घोटेकर बीला आमंत्रित केलंय। मुख्य मंचाच्या समोर उपस्थित असलेल्या आमच्या सर्वच मान्यवरांना विनंती आहे, मुख्य मंचाच्या समोर जी मान्यवर मंडळी आहे कृपया करून विनंती थोडंसं आपण मागे बाजूला सरका, आपलं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे। गणेश डिंगोरे आणि रणजित फराडे हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। तर पहिलं षटक घेऊन बारामती काटेवाडीचा आयकॉन ओंकार साळुंके आपल्याला पाहायला मिळतोय। सर कसं पाहता मॅच कडे? 6 ओव्हरची मॅच आहे आणि प्रथमतः घोटेकर बी बॅटिंग करणार आहे। 16 संघांसोबत सुरू झालेला प्रवास, 16 गावांसोबत सुरू झालेला प्रवास आणि त्याचबरोबर 16 वेगळ्या आयकॉन आणि 16 संघ मालकांसोबत सुरू झालेला प्रवास आता मात्र आपल्या शेवटच्या टप्प्यात दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सन्माननीय आमदार, कार्य सम्राट आमदार अमोलभाऊ खताळ पाटील युवा मंच यांच्या आधारे आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आमदार चषकाची, जी मात्र आपण बघतोय मालदाड आणि त्याचबरोबर जर बघितलं तर घुलेवाडी जे सर्व क्रिकेट प्रेमी जे मात्र फार आतुर होते या आयोजनासाठी आणि एक दमदार आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून जे काही पुढे आणलं गेलंय आणि नो डाऊट आता मात्र या स्पर्धेची मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे। एकीकडे आपण बघतोय नक्कीच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील घोटेघरचा संघ जो की आपल्याला पाहायला मिळतोय, तर त्यांच्या विरोधात जर बघितलं तर नक्कीच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक पारगावची टीम जी मात्र आपल्याला पाहायला मिळते। तर चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय, वेळ जास्त वाया घालू नका आपल्याला मात्र विनंती राहील। एक दमदार आयोजन नियोजन जे मात्र आपण गेले 4 दिवस बघतोय आणि आता मात्र या स्पर्धेचा मेगा फायनल आणि या मेगा फायनलचा पहिला चेंडू, सर्वांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पहिल्या बॉलचं आपण स्वागत करायचं आहे। फुलाल्यांचा बॉल नक्कीच हलक्या हाताने मात्र तिकडे खेळण्याचा प्रयत्न, गणेश डिंगोरे अर्थात घोटेघरचा धोनी म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं, ते मात्र नक्कीच आपल्याला सलामीला आलेले पाहायला मिळतात आहे। आणि थ्रू आउट दी टुर्नामेंट फार चांगला परफॉर्मन्स आपण नक्कीच गणेश डिंगोरे यांच्या माध्यमातून बघितला आहे। बट दुसरीकडे जर बघितलं तर ओंकार साळुंके ज्यांच्या नावाची चर्चा सातत्याने आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळते आहे, तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अतिशय चांगला टाकून सुरुवात करतात आहे। यावेळेचा बॉल इनफिल्डला क्लिअर केले, चेंडूची वाट पाहिली आहे आणि त्यानंतर त्या चेंडूची वाट लावली आहे गणेश डिंडोरे यांनी, या बॉलला सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार पाठवलंय। डीजे देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय, आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांचं आगमन या ठिकाणी होतंय। आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष, कार्यकुशल, एक कणखर असं नेतृत्व अमोलभाऊ खताळ साहेब
यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. मॅचच्या दिशेला आपण जाऊया. दरम्यान आपण पाहत आहोत आपल्या सर्वांचे लाडके नेते, युवा नेतृत्व आणि संगमनेर विधानसभेचे सन्माननीय आमदार मान्य अमोल भाऊ कदळ पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं आमच्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आमदार अमोल कदळ पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांच्या कार्याचा गौरव आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करतो आहे. खरं तर ज्यांच्या कार्याला सलाम करणारी ही क्रीडा स्पर्धा अमोलजी खताळ पाटील साहेबांचं आपल्या घुलेवाडी ग्रामस्थ, मालदार ग्रामस्थ आणि आपल्या सर्वच आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा फटका जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठमोरे आहेत आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. गणेशच्या बॅटमधून अजून एक शानदार चौकार. नक्कीच चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जिकडच्या तिकडे मात्र हा फटका खेळून दिला आणि चेंडू जर बघितला तर सरळ डीप पॉइंटच्या दिशेने चिरत निघून गेलाय. गणेशच्या बॅटमधनं चौकार मात्र आलाय. धावफलकावर जर पाहिलं तर मित्रांनो 8 धावा गोलंदाजीसाठी ओंकार तयार आहेत. यावेळेस देखील फुलर लेंथवर टाकलेला बॉल पुनरागमन चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. दोन्ही संघांचा विचार जर केला तर एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील शहापूरचा संघ आहे, अर्थात आपलेच सर्व स्पॉन्सर या संघासाठी आहे. त्याचबरोबरीने जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला पारगाव दौंड पुणे जिल्ह्यातील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आमदार चषक 2025 चा मेगा फायनल अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला समोर खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, खाली क्षेत्र निवडलं आणि जिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता तिथे हा चौकार आला. थँक्यू डीजे, थँक्यू. छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील आमचे डान्सिंग अंपायर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यांना ज्यांना हा नृत्याचा आविष्कार आवडलाय नक्कीच त्यांनी या टाळ्यांचा गदर केला पाहिजे. नक्कीच या मैदानाला, या स्पर्धेला एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जाण्याचं काम आमच्या सर्व आयोजकांनी केलंय. स्वप्नील राऊत जे युवा नेतृत्व आहे, कल्पक नेतृत्व आहे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारं हे नेतृत्व आहे आणि आज त्यांच्याच माध्यमातून एक दमदार स्पर्धा अमोल खताळ पाटील साहेब तुमच्याच कार्याचा गौरव करणारी ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. 2021-22 मध्ये देखील आम्ही गुलेवाडीमध्ये एक स्पर्धा भालकेसर पाहिली होती स्वप्नील राऊत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून, परंतु आज पुन्हा एकदा ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. सर्वच आयोजकांचं विशेष कौतुक करूयात. सौरभ सर, 12 धावा धावफलकावर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. बॅटिंग करणारा संघ घोटेकर 20 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर नंतर 12 धावा गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर अनिकेत ताकवणे आणि समोर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराडा या गावचे रणजित फराटे. ओहो, यावेळेस मात्र उडवलाय हवाई फायर मैदानाच्या आतमध्ये. पुण्याचा सुप्रसिद्ध आहे शनिवार वाडा. आज संग्राम्य नगरीत मात्र नक्कीच होतोय रणजित फराडेचा राडा. षटकार. क्या बात है श्रीकांत शिंदे, क्या बात है. आज वैजापूरहून आलेत आणि संगमनेरच गाजवलंय.
जबरदस्त अंपायरिंग त्यांची पाहायला मिळते. तर 1.1 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अनिकेत ताकोणे यांचं देखील स्वागत या षटकाराने केलंय. रणजित फराटे या फटक्यांसाठी ओळखले जातात. कालच जयपूरला होते, मोठा प्रवास करून आज संगमनेरला आलेत आणि त्यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आहे. धावफलकावरती धावसंख्या 18. अनिकेत तयार. 18 धावा स्कोर कार्ड वरती बिनगडी बाद. पुढचा चेंडू याही वेळेस जर बघितलं तर फॉलिंग स्वीप चेंडू याही वेळेस मैदानाला दान 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 करत सीमारेषा बार. अजून एक चौकार. थँक्यू. दरम्यान एक पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे रघुनाथ राऊत यांच्याकडनं. रणजित फराटे यांच्या लगातारच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. त्याचबरोबर राहाता तालुक्यातील नांदुरकी हॉटेल जयहोचे मालक संतोष कुदळे यांच्या वतीने देखील रणजित फराटेसाठी 3 षटकारांना 500 रुपयांचा पुरस्कार आहे. आणि आयोजकांनी एक जबरदस्त आयोजन केलं त्याबद्दल हॉटेल जयहो नांदुरकी यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. अनिकेत ताकोणे तयार होतील. धावफलकावर 22. पुढे सरसावत खेळलाय, फटका फसलाय मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि रणजित फराटेची विकेट आली आहे. अनिकेत ताकोणे यांनी पलटवार केलाय. अनिकेत ताकोणे यांनी उत्तर दिले फलंदाजाला, ईट का जवाब पत्थर से, आणि तेच इथे पाहायला मिळालंय. पहिली विकेट. फलंदाज मात्र नक्कीच बाद होताना पाहायला मिळतात. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक येऊन बॅटचा फेस ओपन करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक सोप्पा झेल तिथे मात्र आलाय. आणि यस हे रिॲक्शन सगळं काही सांगून गेलंय रणजित फराटे यांचं की सस्त्यात मात्र त्यांना इथे परतावं लागतंय. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज बाद आहेत. नक्कीच थोडीशी जर बघितलं तर खडतर सुरुवात होतीये खरी, बट अनिकेत ताकवणे यांचं मात्र कौतुक राहील. नक्कीच मोठे फटके त्यांनी कन्सिड केले, पण तदनंतर जर बघितलं तर एक जबरदस्त कमबॅक. 22च्या स्कोर वरती पहिला धक्का, फलंदाज बाद. पहिली विकेट आली आहे. परंतु आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमोलजी खताळ पाटील, संगमनेर तालुक्यातील गावागावातील तरुण बांधव असू द्यात, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी असू द्यात, माता भगिनींच्या सुख दुःखात आणि अडचणीत स्वतःहून सहभागी होऊन प्रत्येकाच्या समस्या ज्यांच्या माध्यमातून सोडवल्या जातात आणि स्वतःचा प्रश्न म्हणून ते प्रामाणिकपणे तो सोडवण्याचा प्रयत्न देखील करतात. ते अमोलभाऊ खताळ पाटील आपल्या मुख्य मंचावर आहेत. लहानातील लहान प्रश्नांपासून ते अनेक किचकट विषय समजून घेत आज त्यांनी संगमनेर तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे. त्यांचं देखील विशेष इथे कौतुक करावं लागेल. त्यांचे मनापासून स्वागत करावं लागेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये अनिकेत ताकवणे. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघा आयोजन समितीचं मात्र नक्कीच या स्पर्धेच्या दरम्यान फार कौतुक झालं पाहिजे. 16 संघ जे मात्र आपण गेल्या 4 दिवसांमध्ये बघितले या मैदानाच्या आतमध्ये आकर्षक अशा किट्स त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला. रोजचं जर बघितलं तर सर्व जेवणाची सुविधा देखील त्यांची मात्र इथे करण्यात आली होती. त्यासाठी जर बघितलं तर आयोजन समितीचं जेवढं तुम्ही कौतुक कराल तेवढं मात्र कमी. आणि बघा अजूनही स्वप्नील भाऊंची धडपड काही थांबायचं नाव घेत नाहीये. स्प्रे मात्र मैदानाच्या आतमध्ये दरकार आहे आणि पुरेपूर जर बघितलं तर स्वतः या स्पर्धेचे प्रमुख आयोजकच मात्र तिथे खेळाडूंची पुरेपूर मदत करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि या गोष्टीसाठी कौतुक झालीच पाहिजे. संपूर्ण आमची युवा आयोजन समिती ज्यांनी मात्र हे मैदान बनवण्यामध्ये फार मेहनत घेतली. त्याचबरोबर जर बघितलं तर सर्व पारितोषिक जे आपण बघतोय हे झळाळते करंडक बघतोय, या सर्वांसाठी जी मात्र आयोजन समितीने मेहनत घेतली आहे ना त्याचं कौतुक तर 100% नक्कीच झालंच पाहिजे. दरम्यान आपण या ठिकाणी पाहत आहोत ज्यांची आपल्याला या फायनल मॅच साठी उपस्थिती लाभती आहे. संगमनेर तालुक्याचे माननीय आमदार साहेब ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी भरवलेली आहे. माननीय अमोलभाऊ खताळ पाटील, त्याचबरोबर निमोणगावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय संदीपभाऊ देशमुख, त्याचबरोबर शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय शरदजी पानसरे, विलासजी राऊत, संजयभाऊ राऊत, अनिलजी घोडे, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून अनिल भाऊ यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आलं. दरम्यान एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू खेळलेला आहे. आपण पाहूया तिथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. त्याचबरोबर अजय अशोक नवले मालदार, त्याचबरोबर कैलासजी काशी, सौरभभाऊ देशमुख, सुहेकजी गुंजाळ, कोंडाजी कन्नर, आशिषजी कानवडे
अजिंक्यजी वरपे, नितीनजी पानसरे, डॉक्टर राजेंद्रजी वायकर या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि दरम्यान परत एकदा आपण कॉमेंट्री बॉक्सकडे जाणार आहोत. धन्यवाद आदरणीय संदीपजी भालके सर. 23 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल तो देखील फटका, थोडासा मिस टाइम आहे. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालेल्या निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडला. तिथे मात्र एक सिंगल पूर्ण होताना आपल्याला सौरभ सर पाहायला मिळते. स्पर्धेचं आयोजन अतिशय दिमाखदार केलेलं आहे. पहिलंच पर्व आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पाऊस पडतोय. आणि या मैदानावर जर तुम्ही बघितलं ना तर मागच्या 5 दिवसांचा विचार जर केला तर पावसाचा थेंबही नाहीये. म्हणजे ईश्वराची देखील आपल्याला मदत मिळाली आहे. खरं तर आज तुम्ही जर बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांची सातत्याने गर्दी पाहायला मिळाली. आयोजक कमिटीने दिवसाचा रात्र केला, रात्रीचा दिवस केला आणि या स्पर्धेचं अतिशय दर्जादार आयोजन त्यांनी केलेलं आहे. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 24 धावा त्या मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. आयोजन करणं तितकं सोपं काम नसतं. सर्वांना एकत्र घ्यावं लागतं, एकजूट दाखवावी लागते, बक्षीस जाते शोधावे लागतात, संघमालक तयार करावे लागतात, मैदान तयार करावं लागतं, संघाची वेळोवेळी संघाचा फॉलोअप घ्यावा लागतो. तुम्ही उद्या येणार आहे ना, तुम्ही निघाले का, तुम्ही किती वाजेपर्यंत येणार, तुमची दुसरी मॅच आहे, हे सर्व गोष्टी प्रत्येक खेळाडूला चांगल्या पद्धतीच्या किट दिल्या. प्रत्येक आलेल्या खेळाडूसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केली. अतिशय सुंदर असं आयोजन आज या मानाच्या करंडकामध्ये, आमदार चषकामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळालेलं आहे. मी प्रामुख्याने अमोलभाऊ खताळ साहेबांचा विशेष आभार व्यक्त करेल. मागच्या 8-15 दिवसापूर्वी जांभूळवाडी फाटा या ठिकाणी देखील त्यांच्या सहकार्याने एक चांगली स्पर्धा आयोजित केली आणि आता लगेचच अमोलभाऊंच्या माध्यमातून परत एकदा घुलेवाडी मालदाडमध्ये एक स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु तिथे जर आपण बघितलं तर चेंडूला अडवण्यामध्ये यश देखील मिळालेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सौरभ सर पाहायला मिळतं. पहा, पहिल्या इनिंगचा विचार जर केला, टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, सुरुवात चांगली झाली, एक विकेट आली, रणजित फराडेची मोठी विकेट आली, परंतु त्यानंतर आता संघ कुठेतरी भागीदारी बनवण्याचा प्रयत्न करतोय. गणेश यांच्यामध्ये क्षमता आहे, परंतु दुसऱ्या बाजूला ओंकार आहेत. यावेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न, लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय आणि यावेळेस जर बघितलं तर चेंडू होतोय पसार. मनगटाचा जोर पाहायला मिळालाय. सुंदर फोर, चौकार. रनसंख्या मात्र वाढतीये. गणेश ढिंगोरे यांच्या माध्यमातून जर बघितलं तर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये नक्कीच ऑन स्क्रीन आपण बघू शकता. फुलाल्यांचा बॉल होता, अतिशय चांगल्यारीत्या मात्र फटका खेळलाय. आणि यस, आमदार चषकाचा ज्यारीत्या आपण उल्लेख केला. बघा, एकीकडे आपण बघतोय नक्कीच ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधील गोटेघरचे खेळाडू आहे, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील बारामतीतील काटेवाडीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे खेळतात आहे कुठे, तर आपल्या संगमनेरच्या घुलेवाडी मध्ये. इथे मात्र धक्का लागलाय आणि ओमकार साळुंके यांनी मात्र गणेश ढिंगोरेचा अडसर दूर केलाय. धक्का लागलाय दुसरा फलंदाज बाद. क्या बात आहे, मोठी विकेट आली आहे. गणेश ढिंगोरे यांना माघारी जावं लागते. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, उंची जास्त मिळाली, लांबी मिळू शकली नाही आणि थोडासा मिस टाइम फटका आणि तिथे मात्र झेल झाला. फलंदाज क्रमांक 2 बाद झालाय आणि ओंकार साळुंकेच्या खात्यामध्ये विकेट आलेली आहे. पण आयोजन करणं सोपं काम नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण जर विचार केला तर 7S लाईव्हच्या माध्यमातून तब्बल 700 पेक्षा अधिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. टप्पा पडल्यानंतर यावेळेस मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. नक्कीच जे काही प्रेक्षक आपल्यासोबत लाईव्ह जुडले आहेत त्यांनाही विनंती आहे 7S लाईव्ह ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. फार मेहनत मात्र या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून जी की घेतली गेली आहे आणि 31,000 जो मात्र आजचा आपला टार्गेट आकडा आहे तो मात्र आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करत चला. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय साहेबरावजी नवले साहेब यांचं मात्र आगमन आणि नक्कीच कायच आगमन त्यांचं होत आहे. षटकाराने मात्र साहेबराव नवले साहेब यांचं आगमन. जयंतच्या बॅटमधनं सिक्सर. स्टँड अँड डिलिव्हर्ड डान्सिंग ट्रॅक करत येऊन थँक्यू डीजे.
समोरच्या दिशेने मात्र फटका खेळून दिला. कोणती संधी नव्हती लॉंग ऑफच्या खेळाडूला मात्र तो चेंडू अडवण्याची. आमदार चषकाचा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू मात्र या षटकाचा यायचा बाकी. रन संख्या 36. पुढचा बॉल यावेळेला स्पिचिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिकडे जर आपण बघितलं ना तर एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर 37 धावा. पहा, या स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण बघितलं तर घुलेवाडी आणि मालदाड ग्रामस्थ अमोल भाऊ खताळ पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आमदार चषक आपण पाहतोय. आज अंतिमची लढत देखील तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपयांचा पुरस्कार आहे आणि त्यासोबतच संघ मालकाला हिरोची HF डिलक्स बाईक देखील दिली जाणार आहे आणि त्याचं सौजन्य आपल्याला मिळालं अमोल भाऊ खताळ पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकासाठी 71,000 आणि त्यासोबतच इलेक्ट्रिक बाईक देखील या स्पर्धेमध्ये असणार आहे. स्वर्गीय गजानन बायजीबा राऊत यांच्या स्मरणार्थ स्वरूप गजानन राऊत यांच्या माध्यमातून तो पुरस्कार आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 आणि संघ मालकाला एक्सपोर्ट सायकल आहे. आदरणीय संदीप भाऊ देशमुख सरपंच निमोन आणि ज्यांचा चांगला खेळ आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलेला आहे तेच संदीप भाऊ देशमुख साहेब, त्यांचे विशेष आभार, ते देखील उपस्थित आहेत. चतुर्थ क्रमांकासाठी जर बघितलं तर रुपये 31,000 आणि त्यासोबतच LED TV गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय अनिलजी गोरडे साहेब. तिसऱ्या क्रमांकासाठी आपल्याला संदीप भाऊ देशमुख यांच्या सोबत येणं सौरभ राजेंद्र देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने 51,000 रुपयांचा पुरस्कार या स्पर्धेसाठी मिळालेला आहे. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने ओव्हर नंबर 4 कडे. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड दी ऑफ मात्र यावेळी चेंडू टाकलाय आणि यस सध्याच्या घडला जर बघितलं तर पंच मात्र इथे इंटरेस्टेड आहे आणि पंचांचा इशारा मात्र नक्कीच अवांतरच्या स्वरूपात जुळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खासा बाहेरचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर जे की आपल्याला वळण घेताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉलच्या मदतीने बॅक ऑफ दी हँड चेंडू टाकला. व्हाईट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे जात आहे. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव लागली आहे. मंच जर बघितलं तर सध्याच्या घडीला फुलून उठलाय. अक्षरशः मंचावर जर बघितलं तर असं वाटतं की गुलमोहर फुललाय की काय, का तर आज आमदार साहेब मात्र या आयोजनानिमित्त शेवटच्या फायनल निमित्त मात्र इथे उपस्थित झाली आहे. जबरदस्त फटका जयंत डिंगोरेचा कडक षटकार. थँक्यू गावडे साहेब, थँक्यू. तर वैजापूरचा डॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहा काय जबरदस्त फटका खेळला होता. 6 धावा मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढच्या एकदा विकास तयार आहेत. यावेळेस देखील फुलर लेंथवर टाकला होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. लॉंग ऑफच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह करत असताना एकदा पूर्ण केली जाते. पहा प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे. लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता हा क्रिकेटचा खेळ आज आपल्या आमदार चषकामध्ये आपण सर्वजण अनुभवत आहे. याच क्रिकेटच्या खेळाला आपण मागच्या 5 दिवसांपासून पाहत आलोय. या क्रिकेटच्या खेळाचा आपण सर्वजण मागच्या 5 दिवसांपासून आनंद घेत आलोय. बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न यावेळेस जर बघितलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय काय घडतंय ते आणि मला असं वाटतंय की नो डाऊट पंच इथे इंटरेस्टेड आहे की काय आणि यस पंचांच्या माध्यमातून इशारा येईल वाईडचा. क्या बात आहे. वैजापूरचे चांगदेव आज मात्र नक्कीच गुलेवाडीमध्ये धुमाकूळ करत असताना अवांतरच्या स्वरूपात मात्र इथे 1 धाव स्कोर कार्डवरती लागेल. रणसंख्या मात्र वाढेल. संगमनेरचं क्रिकेट आणि क्रिकेटचं संगमनेर. याही वेळेस जर बघितलं तर क्रॉस बॅटेड फटका खिलाडी के मस्तक पे दस्तक आणि अजून एक बहारदार षटकार. करू 23,000 प्रेक्षक आज आपल्यासोबत जोडलेले होते.
याही वेळेस जर बघितलं तर स्टँड अँड डिलिव्हर्ड बघावं आणि फक्त बघतच राहावं. अजून एक प्रहार, इथेही धावा. 6-6-6 षटकार. तर धावफलकावर आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 58 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. राहुल राऊत असतील, सागर वरपे असतील, सातत्याने संगमनेरमध्ये नवनवीन आयकॉन, नवनवीन खेळाडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत असतात. त्यांचं देखील विशेष कौतुक सौरभ सर करावं लागेल. यावेळेस देखील आक्रमण केलंय, बिटवीन द गॅप फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये आणि आमदार साहेबांचा जिथे बॅनर आहे तिथेच जाऊन बॉल धडकला, अर्थात त्यांना मानवंदना दिली आहे आणि हा चौकार आलाय. यस, आखू टप्प्याचा बॉल होता, नक्कीच स्लॉट मध्ये मिळाला आणि जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड. सर्व मात्र चेंडूने आमदार साहेबांच्या फ्लेक्सलाच मात्र इथे मानवंदना दिली आहे आणि यस, रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर बघितलं तर 62 वरती जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद असताना शेवटचा बॉल. यावेळेस डाऊन दी ग्राउंड, अलॉंग दी कार्पेट, अलॉंग दी कार्पेट. मैदानाला गुंगारा दिलाय खरा, बट धावस्वरूपी मला असं वाटतंय 2 धावेंनिशी इथे मात्र संतुष्टी मानावी लागेल. आमदार चषकाचं हे आयोजन बघा, फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा नव्हे, संगमनेर नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोय चर्चेत राहिलंय आणि चर्चेत राहतीये ही फायनल. 4 ओव्हरमध्ये 64 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 2 गडी बाद. या स्पर्धेमध्ये युट्यूब लाईव्हचं सौजन्य ज्यांनी आपल्याला दिलेले तब्बल 51,000 रुपयांचा पुरस्कार सन्माननीय ज्ञानेश्वर गजानन राऊत, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शुभम हनुमंत गव्हाणे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शुभम जगन्नाथ पावसे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गणेश किसन राऊत यांनी आपल्याला युट्यूब लाईव्हचं सौजन्य दिलंय, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. ट्रॉफीसाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलं सन्माननीय नितीनजी पानसरे साहेब आणि त्याचबरोबर श्री विशाल भाऊ पावसे, त्याचबरोबर निखिलजी शेळके आणि रवींद्रजी वायकर यांच्या माध्यमातून 31,000 रुपयांचा ट्रॉफीचा मानाचा पुरस्कार देखील स्पर्धेला आलाय आणि हा षटकार देखील आलाय. थँक्यू डीजे. बक्षीस दात्यांचं खरोखरच विशेष आभार व्यक्त करावे लागणार आहेत. भव्य आमदार चषक आपण पाहतोय, आज अंतिमचा दिवस आणि अंतिमची लढत देखील सुरू आहे. बक्षीस दात्यांचं विशेष कौतुक यासाठी कारण 100त एखादा शूर असतो, 1000त एखादा पंडित असतो, 10,000त एखादा वक्ता असतो आणि लाखात एखादा दाता असतो. त्यामुळे या सर्व दात्यांचं विशेष आभार असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. मोठा फटका खेळायचा आहे, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळणार आहे. क्षितिज दिवेकर या खेळाडूने या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेले आहे. एकूण या स्पर्धेमध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर 16 संघ खेळले, 16 गावातील, 16 तालुक्यातील, विविध तालुक्यातील खेळाडू संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि आज तुम्ही जर बघितलं तर या स्पर्धेची चर्चा फक्त नगर जिल्ह्यापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या स्पर्धेची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. कारण स्पर्धेचं आयोजनच तितकं दमदार केलेलं आहे. स्वप्नीलजी राऊत त्यांचे सर्व सहकारी, त्यामध्ये सर्वांचा नामोल्लेख करावा लागेल. त्यामध्ये जर बघितलं तर आमचे स्वप्नील भाऊ राऊत युवा नेतृत्व, त्याचबरोबर सोमनाथजी पन्हाळकर, गुलेवाडीचे कॅप्टन गणेशजी राऊत, सुनीलजी नवले, नवनाथजी हडवळे, शुभमजी पावसे, त्याचबरोबर स्वरूपजी राऊत साहेब असतील, शरदजी पानसरे, त्याचबरोबर इथे कैलासजी काशीद असतील, विलासजी राऊत असतील, ज्ञानेश्वरजी पानसरे असतील, रवी ढमाळे असतील, शिवा माचरेकर असतील, किशोर तुपे, गौतम गायकवाड, ऋषिकेश नेहे, नितीन राऊत, आदित्य डुबे, त्याचबरोबर सुहास गोडसे, इंजिनियर गणेश राऊत, ओंकार काळे, धीरज बिडवे, कृष्णा जाधव, रवी माचरेकर, संदीप नवले, ऋषिकेश राऊत, सूरज राऊत, सिद्धार्थ मध्ये. यावेळेस बिग हिट केला जातोय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि फलंदाजाचा जबरदस्त स्ट्रोक येतोय. 6 धावा ऋतिकचा, अजून एक ब्लास्ट.
ऋषिकेश राऊत असतील, सूरज राऊत, सिद्धार्थ मध्ये, त्याचबरोबर धावफलकावर आपण जातोय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे 77 धावा तब्बल धावफलकावरती लागलेल्या आहेत. सतीश माचरेकर, भैया तामचीकर, संकेत राऊत, राकेश गांगुर्डे, अनिल केदारी, सुमित पवार, सचिन तामचीकर, संकेत राऊत, डीजे, अक्षय वागचौरे, फ्लेक्स साठी ज्यांनी सौजन्य दिलं, यश तामचीकर, डिंगू वरपे, शिवराज तामचीकर, दुर्गेश वाळूंज, शंतनू मुर्तडक ज्यांनी जेवण सौजन्य दिलं, सार्थक ढमाळे, गणेश पाटील, महेश राऊत, सागर राऊत, चैतन्य नवले, अर्णव नवले, संघर्ष घोलप, गोकुळ नेटके, सोमा, त्याचबरोबर आदित्य पानसरे, या सर्वांचं कौतुक करावं लागेल. दर्जेदार आयोजन. यावेळेस साडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. फिल्डर मात्र नक्कीच आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर पुरेपूर 1 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल आणि नक्कीच आयोजकांचं आपण कौतुक केलंच खरं. सध्याच्या घडीला जर बघितलं तर 5 ओव्हरमध्ये 78 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत आणि सोपं नाहीये. बघा, स्पर्धेचं आयोजन करणं हे एवढी सोपं गोष्ट नसते. सर्वात पहिले संघांची एंट्री जमा करणं, त्याचबरोबर जर बघितलं तर 16 तालुक्यात 16 संघांना आमंत्रण देणं, त्यांच्यासाठी सुंदर अशा किट डिझाईन करणं, सर्व सौजन्य मात्र इथे मेकश्युअर करणं आणि त्यासाठी जर बघितलं तर सर्व आयोजन समितीचं, स्वप्नील भाऊ राऊत आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं इथे मात्र कौतुक झालंच पाहिजे की एवढं दमदार आयोजन. कार्यसम्राट आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ साहेब यांच्या कार्याला जर बघितलं तर इथे सलाम केला जातोय, त्यांच्या कार्याचा गौरव केला जातोय आणि त्यांच्या कार्याचा गौरव मात्र घवघवता अख्ख्या महाराष्ट्राने बघितलाय या आमदार चषकाच्या द्वारे. नक्कीच आपल्या संगमनेर तालुक्यातील लोकप्रिय आमदार आहे, जनसेवेतलं लखलखत रत्न आहे म्हणजेच अमोल भाऊ खताळ साहेब. आज त्यांच्याच कार्याला सलाम या स्पर्धेच्या निमित्ताने. 5 ओव्हर नंतर 78. यावेळेचा बॉल टप्पा पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला, यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून देखील गेलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यस, मला वाटतं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. यस, व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळेल. अतिरिक्तच्या साह्याने धावफलकामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. आणि के ताकवणे आलेत. अंतिमचं षटक, शेवटचं षटक आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, स्वतः यष्टीरक्षक आलेत आणि त्यांनी पकडला झेल. विकेटचं बटन होत आहे, फलंदाज फेल होत आहेत. अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात तिसरा फलंदाज आउट. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. अकूट टप्प्याचा बॉल टाकला होता, उडवण्याचा मात्र तिकडे प्रयत्न केला आणि प्रयत्न फसला. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये संघाला आणि सेफ हँड्स यष्टीयांच्या मागे मात्र फिल्डरचे पाहायला मिळाले. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर स्पर्धेला फर्स्ट एड किटचं सौजन्य देण्यात आलं असे श्रीनाथ स्वामी मेडिकलचे सर्व प्रवीणजी चौधरी साहेब यांचं देखील मात्र आम्ही धन्यवाद मानतो की जे सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. कारण की अनेक खेळाडू आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये येतात, काही दुखापत जर त्यांना होतीये, जसं की आपण बघितलं देखील की अनेक खेळाडूंना जर बघितलं तर तिथे क्रॅम्प आलेत, काय काय झालं, तर चांगल्याच प्रकारचा वापर देखील त्या मेडिकल किटचा होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि मला असं वाटतं की इतर आयोजकांनी देखील यापासून शिकलं पाहिजे की प्रत्येक स्पर्धेत एक मेडिकल किट हवीच आणि ती देखील आपल्याला आमदार चषकात पाहायलाच मिळाली आहे. तर एक पारितोषिक देखील आलेलं आहे मिलिनाथ हेगडे सर यांच्या माध्यमातून. राहुल राऊत यांच्या संघासाठी 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 500 रुपयांचा पुरस्कार आहे. परंतु इकडे मात्र झेल निसटलेला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी आतिश भांडे आलेत, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती, काय फलंदाजी केली होती, अक्षरशः गोलंदाजांच्या विरुद्ध तुटून पडले होते आतिश भांडे. त्यामुळे अशा खेळाडूचा झेल तुम्ही इथे सोडलाय तो तुम्हाला महागात देखील पडू शकतो. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 81 धावा धावफलकावर आहेत. रनसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती 81 वर 3. डावाचं मात्र शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. अकुटप्याचा बॉल अलॉंग दी कार्पेट खेळलाय. फिल्डर मात्र येतात आहे डीप मिड विकेटला. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. 7S लाईव्ह ज्यांचं मात्र आपण वारंवार कौतुक करतोय. नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके रवींद्र शिंदे मेजर यांनी जर बघितलं तर शून्यातनं सुरू केलेला हा प्रवास आज जर बघितलं तर 30,000च्या पार जाऊन पोहोचलाय. आणि नक्कीच सबस्क्रायबर मीटर देखील आपला ऑन आहे. सध्याच्या घडीला आपण बघतोय 700-800 प्रेक्षक अक्षरशः लाईव्ह मात्र या मॅचचा युट्यूब वरती आनंद घेतात आहे. त्यांचंही स्वागत आहे आणि त्यांनाही मात्र विनंती आहे, जर युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा. यावेळेस मात्र उडवला इनसाइड आउट समोरच्या दिशेने कडक प्रहार. इथे देखील धावा मिळतात आहे. 6 षटकार.
थँक्यू मिनीनाथजी हेगडे सर यांच्या वतीने 3 षटकारांना 500 रुपयांचा पुरस्कार आहे. पहिला तर आलाय. या फटक्यांची आवश्यकताच आहे कारण एक मोठ्या धावसंख्येकडे आता फलंदाजी करणारा संघ आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावर आपण जाणार आहोत. तब्बल 88 धावा धावफलकावर आहेत. अनिकेत ताकवणे यांच्या विरुद्ध देखील आक्रमण झालेलं आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जातोय आणि मला वाटतंय तिथे 1 फॉर द ओव्हर देखील देण्यात आलेला आहे. 1 बाउन्सचा इशारा तो मात्र देण्यात आलेला आहे. रिव्ह्यूची मागणी होते बॅटिंग टीम कडून. पाहूयात फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. काय निर्णय असेल तो देखील आपल्याला पाहायला मिळेलच. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय नक्कीच आपले पंच देखील मात्र फार चांगली कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळाले. सन्माननीय जर बघितलं तर डावकर सर असतील, त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्या सर्वांचे लाडके भालेराव सर असतील आणि त्याचबरोबर गोविंदजी गुण सर असतील. यांचं देखील मात्र कौतुक झालंच पाहिजे कारण की बघा क्रिकेट आपल्या काळामध्ये जर बघितलं तर फार खेळत पण आताही मात्र क्रिकेटशी जुडून आहेत आणि निर्णय मात्र इथे येतोय अवांतरच्या स्वरूपात. इथे मात्र धाव जुडताना जी की पाहायला मिळेल आणि यस व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय आणि यस धावा स्वरूपी देखील रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल 1 धावेने. म्हणजे मला वाटतं फलंदाजी करणाऱ्या संघानं जो रिव्ह्यू घेतलाय तो यशस्वी देखील या ठिकाणी झालेला आहे. धाव्यात मॅचच्या दिशेने पुढच्या एकदा अनिकेत ताकवणे तयार होत आहेत. यावेळेस बॅटची बाहेरची कडा परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक आणि हो यावेळेस जर बघितलं तर धाव देखील परिपूर्ण केली जाईलच. नाही यस विकेट येते इथे. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर एक दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं. मागच्या 5 दिवसांपासून आपण ही स्पर्धा पाहिली. प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांनी देखील चांगलं काम केलं. 7S लाईव्हचा विचार जर केला तर 30,700 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला 31,000चा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही 7S लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल धावफलकावर 89 धावा 5.5 षटकं संपलेले आहेत. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. अंपायरिंग खूप चांगली या स्पर्धेमध्ये झाली आहे. रोहन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि मी नेहमी सांगत असतो की अंपायरिंग म्हणजे फक्त 6 बॉल मोजणे म्हणजे अंपायरिंग नसतं. अंपायरिंग म्हणजे फक्त व्हाईट बॉल नो बॉल देणं म्हणजे अंपायरिंग नसतं. तर अंपायरिंग म्हणजे रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेटच्या नियमांची सर्व माहिती घेऊन आणि येणाऱ्या प्रत्येक अपीलला सामोरं जाऊन तलावाला झुगारून निर्णय देणं म्हणजे अंपायरिंग असतं. त्यामुळे एकदा करून बघा नक्कीच समजेल. आणि बघा दिवसभर तुम्ही 100 चांगले डिसिजन द्या त्याबद्दल कोणी तुमच्याकडनं काही कौतुक करणार नाही पण एखादा डिसिजन जर इकडे तिकडे झाला तर 100 बोर्ड तुमच्या दिशेने उठतील. नो डाऊट पंचांचं जेवढं कौतुक केलं पाहिजे ना तेवढं मात्र कमीच आहे आणि आपल्या तिन्ही पंचांनी आणि आज मात्र श्रीकांतजी शिंदे यांनी देखील मात्र फार प्रभावित केलं आणि त्यांचं देखील मात्र आम्ही कार्यसम्राट आमदार अमोल भाऊ खदाळ युवा मंच यांच्या माध्यमातून धन्यवाद मानतो. आणि इकडे काय विकेट पतन 1+ विकेट 6 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण 90 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 5 गडी बाद. टार्गेट असेल 91 धावेंचं. हे बघा मैदानामध्ये 91 धावांचं लक्ष असणार आहे या ठिकाणी. अभिदादा भाडळे प्रतिष्ठान तुकाई शाहीकर पारगाव तालुका दौंड या संघाला ताबडतोब खेळाडूंनी बाहेर यायचं आणि घोटेकर बी अर्थात देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कंस्ट्रक्शन साईड डोर्स राहुल राऊत 11 आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण या ठिकाणी पाहतो की थोडंसं सत्काराचा कार्यक्रम आपण इनिंग ब्रेकमध्ये घेणार आहोत आणि या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपल्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यामध्ये त्यांच्या माध्यमातून उचलला गेलेला आहे आणि निमगावचा विकास यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला तो पाहायला मिळत आहे. असे निमगावचे युवा नेतृत्व लोकनियुक्त सरपंच सन्मान्य सतीभाऊ देशमुख यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करेन सन्मान्य शरदभाऊ पानसरे शिवसेना शाखा अध्यक्ष यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान सरपंच साहेबांचा सन्मान होत आहे. त्यानंतर त्याचबरोबर या
स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देणारे आपले संघावर गणातील सर्वांचे लाडके मित्र अनिल घोडे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी विनंती करणार आहे संजय भाऊ पानसरे यांना की आपण अनिल भाऊ घोडे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला सौजन्य दिलेलं आहे सन्मान्य सौरभजी देशमुख आणि सुरेशजी गुंडाळ यांचा सन्मान स्वप्नील राऊत आपण या ठिकाणी करायचा आहे. या सौरभजी देशमुख आणि सुरेशजी गुंडाळ यांचाही सन्मान या ठिकाणी आपण पाहत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वप्नीलजी राऊत यांच्या शुभ हस्ते तेव्हा फिल्डिंग आहे आपण ताबडतोब लावून घ्यायची आहे ते विनंती असणार आहे. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय कोंडाजी कन्नर साहेब यांचाही सन्मान होणार आहे. तत्पूर्वी स्वप्नील राऊत या ठिकाणी सन्मान करताय. सौरभजी देशमुख आणि सुरेश गुंजाळ यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोंडाजी कन्नर साहेब यांचाही सन्मान होत आहे. मी विनंती करेन विलासजी राऊत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण कोंडाजी कन्नर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आशिषजी कानवडे आणि अजिंक्य वर्मे यांचे आपल्याला जे विशेष सहकार्य लाभलेलं आहे. विनंती करेन गणेश राऊत आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचा आहे. भाऊ आपण या आपल्याही सन्मान या ठिकाणी गणेश राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. तदनंतर नितीनजी पानसरे आणि डॉक्टर रवींद्रजी वायकर साहेब यांचाही सन्मान शिवाजी गोडसे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. विनंती करेन शिवाजी भाऊ आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या दोन्ही मान्यवरांचा नितीनजी पानसरे आणि डॉक्टर रवींद्रजी वायकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर शिवाजी गोडसे आणि डॉक्टर रवींद्रजी वायकर यांचाही सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहत आहोत. शिवाजी गोडसे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सोमनाथ मानाळकर आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होणार आहे. सन्मानित प्रवीणजी चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते होईल. तत्पूर्वी आपण पाहत आहोत वायकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. दिनेशजी दगडे आपल्याला आपण या ठिकाणी किरण राऊत आपल्या शुभ हस्ते गणेशजी दगडे यांचा आपण सन्मान करायचा आहे. या उद्योजक गणेशजी दगडे किरणजी राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी पाहत आहोत. सन्मान सोहळा निश्चित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. अंतिम सामन्याचा हा क्रिकेटचा महाथरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आज आपण पाहिलं तर अगदी महाराष्ट्र राज्याची शान राहिलेली क्रिकेटची स्पर्धा, अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान. त्यानंतर या ठिकाणी अजयजी अशोक नवले मालदाड यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. स्वप्नील राऊत यांच्या शुभ हस्ते अजय भाऊ या आपण या ठिकाणी युवा नेतृत्व आहे मालदाड गावचा आणि असंख्य तरुण कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जे कार्यरत आहे अजयजी नवले आपलाही या ठिकाणी सन्मान जो होत आहे. मैदानामध्ये आपण पाहत आहोत की क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे आणि इथे आपण पाहत आहोत की कशा प्रकारे आव्हान चेस होणार, कशी बॅटिंग मैदानामध्ये होणार आहे. फलंदाजी करणारी सेकंड टीम इथे विजय प्राप्त करणार की क्षेत्ररक्षण करणारी प्रथम फलंदाजी करणारी टीम हा फायनलचा किताब जिंकणार हे मात्र आपल्याला पाहायचं. कॅमेऱ्याच्या खाली थांबू नका इथे प्लीज विनंती असेल. आणि या ठिकाणी आपण व्यासपीठावर पाहतो आमच्या संपूर्ण आयोजन कमिटी छत्रपती युवा मालदाड घुलेवाडीच्या वतीनं सोमनाथ पनळकर, सुनील नवले, गणेश राऊत आपण स्टेजवर या. स्वरूपजी राऊत आहेत या ठिकाणी, स्वरूप भाऊ आहेत. या सर्व आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने हा सन्मान आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांचा आगमन या ठिकाणी होताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. सन्माननीय अमोलभाऊ खताळ पाटील यांचा सन्मान आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी अहोरात्र झटलेली
आमची ही आयोजन कमिटी या ठिकाणी असणार आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. सेकंड इनिंगचा डाव आपण मैदानामध्ये बघणार आहोत आणि व्यासपीठावर सन्मान सोहळा सुद्धा आमदार साहेबांचा या ठिकाणी होत असताना परत एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. धन्यवाद आदरणीय संदीपजी भालके सर. जाऊया दुसऱ्या डावाकडे जिथे धावेंचा पाठलाग आता सुरू होतो आहे. पहिलाच बॉल लाजवाब फटका पाहायला मिळतोय. विशाल मोरे यांनी सुंदरता दाखवली, आपल्या फटक्यामध्ये कल्पकता दाखवली आहे. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, क्रिकेटचं सौंदर्य त्यांनी दाखवलं फटक्यामध्ये. धावा मिळतील 4 पहिल्याच बॉलवर. चौकार आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता अतिशय चांगल्यारीत्या, मात्र इकडे खेळून दिला आणि चेंडू मात्र मैदानाला गुंगारा देत निघून गेलाय. चौकार मात्र पाहायला मिळालाय. सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र पोलीस विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होतात आहे. अजून एक फटका. काय फटका, विशाल मोरे यांचा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. अप्रतिम सुरुवात. सौरभ सर पहा, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. माहितीये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच पद्धतीने सुरुवात झाली आहे. विशाल मोरे मागच्या काही सामन्यांमध्ये बरसलेत आणि आज मेगा फायनल मध्ये देखील बरसताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. दफल कव्हर 10 पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही इथे पाहू शकता. मार्गस्थ असताना या ठिकाणी आपण शाहरुख आपल्याला काही वेळ थांबवतो. मी सन्माननीय आमदार साहेब आपण पाहत आहोत त्यांचा सन्मान आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने स्वरूप भाऊ राऊत असतील, स्वप्नील राऊत असतील, गणेश राऊत, सोमनाथ पणाळकर, सर्व आयोजन कमिटी, सुनील नवले, गणेश राऊत, ऋषीने यांच्या इंजिनियर गणेश राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत असताना आपण व्यासपीठावर पाहत आहोत. यानंतर पाहूया आपण मॅचच्या दिशेला जाणार आहोत. जरूर अगदी काही दिवसांमध्ये, अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये या स्पर्धेचं इतकं मोठं आयोजन आणि नियोजन स्वप्नील राऊत असतील, गणेश राऊत असतील, सोमनाथ पणाळकर असतील, स्वरूप राऊत असतील, त्यानंतर या ठिकाणी शरद भाऊ असतील, ऋषीने असतील, शिवा मासरेकर असतील, सुनील नवले असतील आणि इथे आपण पाहतोय मिड विकेटमध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला की ताबडतोब तिथे रवी मासरेकर मात्र चेंडू आणून देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. या सर्वांचं पुनर्शेकदा मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आमच्या सर्व बक्षीसदात्यांना सुद्धा. आणि इथे आपण कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी देखील पुनरागमन केले. आधी मडके यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. अनिकेत ताकवडे आणि विशाल मोरे ही आघाडीची जोडी आहे. 91 धावेंचा पाठलाग करायचा आहे. फिंगर रोल केले होते पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील ती दृश्य पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. चुकीला माफी नाहीये. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4. कौतुक झालं पाहिजे. श्रीकांत शिंदे चांगदेव आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सर्वच प्रेक्षकांचं मनोरंजन करतात आहे. यस भालके सर. बघा आता सागर वरपे त्या ठिकाणी अगदी मला असं वाटतंय की झडप मारण्यासाठी पंच तिथे गेले होते आणि पाहूया आता झडप हुकलेली आहे. परत एकदा सागरकडे जातील त्यामध्ये काही शंका नाही आहे. सौरभ, मला असं वाटतंय आपले संदीप सर पुरेपूर चांगदेवाशी वाकिफ आहे. त्यांना माहिती आहे चांगदेव काय करू शकतात आणि काय नाही ते. मॅचच्या दिशेने आपण वळूया. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पुढच्या चेंडूवरती सिंगल. पहिलं षटक पूर्ण होत आहे. 1 ओव्हर 16 रन जो की स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय तुकाई टायगर्स अभिदादा 11 पारगाव संघाचा. 1 ओव्हर 16 बेनगडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 91 बनवायच्यात. सौरभ सर काय आयोजन आहे पहा. प्रत्येकाने कौतुक केलं. काल जर तुम्ही बघितलं तर निफाड तालुक्यातील अनेक आयोजक आले, त्यांनी आयोजकांचं कौतुक केलं. आज राहता तालुक्यातील अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचं कौतुक करतायत. कमेंट जर तुम्ही बघितली तर अतिशय सुंदर असं प्रक्षेपण 7S लाईव्हचं, खूप सुंदर असं आयोजन मालदा नगरीमध्ये नाशिक वरून नवीन स्पोर्ट्स क्लब नाशिक यांनी देखील या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे आता ही स्पर्धा फक्त संगमनेर पुरती मर्यादित राहिलेली नाहीये.
ही स्पर्धा सबंध महाराष्ट्राने डोक्यावर घेतली आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळते. आमदार चषक आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्याच कार्याचा गौरव आणि त्यांच्याच कार्याला सलाम या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करतोय. स्वप्नील राऊत असतील, त्यांचे सर्व सहकारी, युवा नेतृत्व, स्वप्नील राऊत यांचं एक गोष्ट आवर्जून बघायला मिळाली की सर्वांना सोबत घेऊन ते पुढे जातात. सोमनाथ भाऊ पन्हाळकर, गणेश भाऊ राऊत असतील, सुनील नवले असतील, नवनाथ हडवळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, त्या सर्वांनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं. आज धावपळीच्या युगामध्ये वेळ फार महत्वाची असते, परंतु आयोजकांनी आपला अमूल्य वेळ देखील या स्पर्धेच्या आयोजनासाठी दिला, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. नक्कीच संपूर्ण आयोजन समिती, स्वप्नील भाऊ आणि त्यांचा मित्र परिवार. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. रणसंख्या मात्र पुढच्या दिशेने जाईल आणि त्याचबरोबर जर बघितलं तर संपूर्ण आपले छत्रपती क्रिकेट क्लब, छत्रपती युवा क्रिकेट क्लब गुलेवाडी मालदाडचे जे काही सर्व सदस्य आहेत, जे काही सर्व क्रिकेटर्स आहे, त्यांची मेहनत जर बघितली तर काय ती दिसती आहे. कारण की या आधी 2-4 दिवसाआधी जर तुम्ही आले असते ना तर नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये इतके खड्डे इतर गोष्टीच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. पण 11 ते 12 ट्रॅक्टर माती आणून पुरेपूर हे मैदान बनवलं गेलेलं आहे. का तर डंपर आणून मात्र हे मैदान बनवलं गेलेलं आहे. का तर खास या स्पर्धेसाठी, या आमदार चषकाच्या दमदार थरारासाठी. रणसंख्या 17 रन, एक बिनगडी बाद. फुलालचा बॉल आणि यावेळेस जर बघितला तर जी भाषा आवडतीये तीच वापरली आहे आणि षटकार मात्र इथे येतो आणि तिसऱ्या पंचांची मदतही इथे मात्र मागितली गेली आहे. फुलालचा बॉल होता, अतिशय चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला आणि बॅक ऑफ द हँड टाकला होता खरा, पण नक्कीच बघूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. सुंदर अशा ट्रॉफी, आकर्षक असे पुरस्कार आणि आपण वारंवार 4 दिवस झाले एका गोष्टीचा उल्लेख करतोय. संगमनेर हे फक्त इथल्या क्रिकेटसाठी नाही तर इथल्या संघ मालकांसाठी आणि इथल्या आयोजकांसाठी देखील मात्र फार सुप्रसिद्ध आहे आणि त्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण संघ मालकांचं देखील मात्र इथे कौतुक राहील. फेअर डिलिव्हरी हा मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय येतोय. मुख्य आयोजन समिती संपूर्ण जर बघितलं तर आमचा मित्र परिवार, स्वप्नील भाऊ राऊत असतील, सोमनाथ भाऊ पन्हाळकर असतील, गणेश भाऊ राऊत असतील, सुनील भाऊ नवले असतील, नवनाथ भाऊ हडवळे असतील, या सर्वांचाच कौतुक होईल. पण हा फटका बघा, या फटक्यावरची टायमिंग बघा आणि मिळालेल्या 4 धावा बघा. चौकार. अप्रतिम फटका तिथे पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये स्वरूप राऊत असतील, शरद पानसरे, कैलास काशीद, विलासजी राऊत, ज्ञानेश्वर पानसरे, रवी ढमाले, शिवा माचरेकर, किशोर तुपे, गौतम गायकवाड, ऋषी नेहे, नितीन राऊत, आदित्य दुबे, सुहास गोडसे, संजय पानसरे, इंजिनियर गणेश राऊत, त्याचबरोबर ओंकार काळे, धीरज बिडवे, कृष्णा जाधव, रवी माचरेकर, संदीप नवले, ऋषिकेश राऊत, सूरज राऊत, सिद्धार्थ मध्ये, संकेत राऊत, त्याचबरोबर भैया तामशीकर, सतीश माचरेकर, ज्ञानेश्वरजी राऊत असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर सतीश माचरेकर, राकेश गांगुर्डे, अनिल केदारी, सुमित पवार, सचिन तामचीकर, डीजे संकेत राऊत, फ्लेक्स साठी अक्षय वाकसवरे, यश तामशीकर, डिंगू वरपे, शिवराज तामशीकर, दुर्गेश वाळुंज, शंतनू मुर्दडक यांनी जेवणाची व्यवस्था आपल्यासाठी केली आहे. सार्थक ढमाले, गणेश पाटील, महेश राऊत, सागर राऊत, चैतन्य नवले, अर्णव नवले, संघर्ष घोलप, गोकुळ नेटके या सर्वांचा आभार. 1.4 ओव्हर झालेले आहेत. 28 धावा धावफलकावर, बनवायच्या तब्बल 91 धावा त्या मात्र पारगाव दौंड संघाला आणि त्या धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 26 बॉल 63 रन. पायावर टाकण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने चेंडू मात्र इकडे फार वेगा ट्रॅव्हल करतोय. लॉंग लेग क्षेत्रात अनिकेतच्या बॅटमधनं अजून एक बहारदार फटका येतोय. चौकार स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनसंख्या मात्र वाढेल. स्कोर कार्डवर जर बघितलं तर धावा आपल्याला जुळताना पाहायला मिळतील आणि पारगाव संघ देखील म्हणतोय तुम्ही लावा ताकद, मैदानाच्या आतमध्ये आम्ही कोणासमोर नाही वाकत. जबरदस्त बॅटिंग अनिकेत ताकवणे यांची. अरे असंही सांगतात इलाका कोणाचाही असू द्या परंतु धमाका मात्र आमचाच असणार आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी अनिल शेठ जोरवेकर, बेस्ट बॅट्समन साठी अजिंक्य शेठ वरपे, बेस्ट बॉलर साठी तुषार भाऊ राऊत, बेस्ट फिल्डर साठी सन्माननीय बाबू भाऊ राऊत साहेब यांचं सर्वांचं योगदान आपल्याला राहिलेलं आहे. इतर अनेकांनी आपल्याला सौजन्य दिलं. मग त्यामध्ये दिनेश शेठ ढगळे साहेब असतील, त्याचबरोबर दीपकजी साळुंके साहेब असतील, राकेश भाऊ खरात, सतीश शेठ सोनवणे, संजय शेठ कचरे, संदीप शेठ रसाळ, दिगंबर भाऊ जोरवेकर, भाऊराव शेठ सोनवणे, रंगनाथ शेठ फकीरा सातपुते, योगेश भाऊ जोरवेकर, मेडिकल किट ज्यांनी दिलं प्रवीण भाऊ चौधरी, त्याचबरोबर साई विश्व मॉड्युलर किचन आणि ट्रॉलीचे नितीनजी राऊत आणि रवीजी कदम, संजू टेलरचे संजयजी पानसरे, शिवा शेठ वाकचौरे आणि कैलास शेठ वाकचौरे या सर्वांचं विशेष आभार व्यक्त करावे लागणार आहेत.
2 ओव्हर संपलेले आहेत सौरभ सर. 2 ओव्हर नंतर 33 धावा बनवल्या. समीकरण तुम्ही जर बघितलं तर 24 बॉल आता शिल्लक आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 58 ची गरज आहे. यास चला दोन्ही टीमला विनंती आहे, एवढा वेळ नाहीये, वेळ मात्र वाचवत चला. 4 ओव्हर अजून पडायचे आहे. नक्कीच बक्षीस वितरण 16 देखील आपल्याला पार करायचा आहे. बघा शाहरुख सर, दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये हार मानणार नाहीये, कारण की संगमनेर तालुक्यामध्ये कोणती स्पर्धा जिंकणं हा मात्र महाराष्ट्रभर मात्र फार मोठा मान मानला जातो. आणि आज मात्र या दोन्ही संघांना ही संधी आहे की नक्कीच आपल्या गावाचं नाव मोठं करायचं आहे, आपल्या संघ मालकांचं नाव मोठं करायचं आहे. दोन्ही संघ बक्षीस पात्र फेरीसाठी पात्र आहे, पण दोन्ही संघांचा प्रयत्न हा आहे की कार्य सम्राट अमोल भाऊ खताळ पाटील साहेब यांच्या कार्याचा जिथं गौरव झाला होता तो आमदार चषक आम्हाला पहिलाच क्रमांक घेऊन उचलायचा आहे आणि नक्कीच आपल्या गावात जाऊन या आमदार चषकाचा गाजावाजा करायचा आहे. सुनील नवले यांना विनंती, आपण मुख्य मंचाकडे यायचंय. फक्त ही स्पर्धा जिंकायची नाही तर 2 व्हीलर बाईक देखील मिळवायची आहे. 1 लाख रुपयांचा पुरस्कार देखील मिळवायचा आहे. लखपती प्रत्येकांना व्हायचंय. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख आणि 2 व्हीलर आहे. अमोल भाऊ खताळ पाटील युवा मंच. दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000 आणि इलेक्ट्रिक बाईक आहे स्वर्गीय गजानन बाईजीबा राऊत यांच्या स्मरणार्थ स्वरूपजी राऊत साहेब. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 आणि सायकल निमोण गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय संदीप भाऊ देशमुख साहेब आणि सौरभ राजेंद्र देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने. चतुर्थ क्रमांकासाठी 31,000 आणि LED टीव्ही आहे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय अनिलजी गोरडे साहेब. हे वेळ जास्त घेतला जातोय, वेळ जास्त घेऊ नका, मॅचला लगेच सुरुवात करायची आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागू शकतं. 24 बॉल शिल्लक, 58 धावांची गरज. स्विंगारमय आणि इकडे काय घडतंय, मला असं वाटतंय संधी तिथे मात्र अनिकेत ताकवणे यांना पुरेपूर दिली गेली आहे. नक्कीच निमोण गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय संदीप भाऊ यांचं तर बक्षीस जातं म्हणून तर कौतुक झालंच पाहिजे, बट ॲज अ प्लेअर म्हणून देखील ते या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळाले होते. तर नक्कीच सरपंच साहेबांना देखील क्रिकेटचा मोह आवरला नाही आणि का नाही आवरणार. निमोनने जर बघितलं तर सिब्बान शेख सारखा सितारा दिला आणि हा कॅच, व्हॉट अ कॅच, काय झेल टिपलाय, डोळ्याची पारणच फेडली या कॅचने. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. काय जबरदस्त नृत्याचा आविष्कार आहे. श्रीकांत शिंदे यांनी देखील या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. 22 चेंडू आणि 58 धावा, काय झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आतिश भांडे तिथे होते, एकाच हातामध्ये चेंडूवर झडप मारली आणि तिथे मात्र हा झेल पकडलाय. विकेट आली आहे, मोठी विकेट आली आहे. खरं तर अनिकेत ताकवणे बाद झालेले आहेत. एक दर्जादार आयोजन अमोलजी खताळ साहेब यांच्या कार्याचा गौरव या स्पर्धेच्या निमित्ताने होताना पाहायला मिळतोय. आज जर तुम्ही बघितलं ना तर आपल्या संगमनेर तालुक्याला अमोल भाऊंच्या माध्यमातून अनमोल रत्न मिळालेले आहे. त्याबद्दल 1 मिनिट थांबित आहे मी. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सन्माननीय राहुलजी भोईर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असणार आहे, राहुल भाऊ आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. सन्माननीय राहुलजी भोईर आपल्या या ठिकाणी आमच्या संपूर्ण माननीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद. 22 चेंडूंमध्ये 58 ची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जितेन. यावेळेचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर, यावेळेचा चेंडू देखील जर पाहिलं तर निर्धाव आलाय. या स्पर्धेमध्ये 7S लाईव्हने देखील खूप चांगलं काम केलंय. मग त्यामध्ये सैजाद शेख, सौरभ परहार, गौरव नेक, सार्थक शिंदे, त्याचबरोबर संग्राम रूपनवर आणि रवींद्र शिंदे मेजर. आणि यस मेजर साहेबांचा तर कायच कौतुक करावं, पण इथे देखील फटका फसताना पाहायला मिळेल. मागच्या दिशेने आला की फिल्डर चेंडूवरती जातात आहे, तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इथे मिळेल आणि एकाच धावेनिशी मात्र तिकडे संतुष्टी मानली गेली आहे. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आदिनाथ मडके काय गोलंदाजी करतात आणि यस बॅटिंग टीमने इथे मात्र रेफरल घेतलाय वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये. तिसऱ्या पंचांची मदत मात्र इथे नक्कीच घेतली जाते आणि डावकर सर जे मात्र आमचे तिसरे पंच आहेत त्यांच्या माध्यमातून जो काही निर्णय राहील तो क्लिअर केला जाईल. वेस्ट साईड साठी हा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. धावफलकावर 34 धावा बनवल्या जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
91 धाब्यांचं टार्गेट आहे. हा निर्णय आल्यानंतर फायनल स्कोर कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. अगदी तिसऱ्या पंचांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि निर्णय आलेला आहे इट्स नो बॉल कॉल इथे आलेला आहे आणि पुढचा चेंडू फलंदाजासाठी फ्री हिट असणार आहे. पहा आमदार चषक ही स्पर्धा ठरली आहे सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फलंदाज त्या चेंडूवरती करणार का बिग हिट ते देखील आपल्याला पाहावं लागेल. आधी मडके गोलंदाजीसाठी तयार. पाहूयात काय घडेल यावेळेस. यस बिग हिट केलाय. लाजवाब फटका पाहायला मिळतोय आणि हा बॉल सरळ दूर फेकून दिलाय सीमारेषा पार. लाजवाब अप्रतिम टायमिंग सिक्सर. स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि एकटा खेळाडू सध्याच्या घडीला किल्ला लढवतोय. बघा विशालजी जर बघितलं ना महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे आणि ज्या रीत्या आपण बघतो की गुन्हेगारांना थर्ड डिग्री द्यायचं ते काम करतातच, पण आज गोलंदाजांना त्यांनी पुरेपूर थर्ड डिग्री मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. फ्री हिटच्या बॉलला मात्र मैदानाच्या बाहेर डिस्पॅच केलाय. आमची संपूर्ण पंच कमिटी ज्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर थ्रू आउट दी टूर्नामेंट दूध का दूध पाणी का पाणी प्रत्येक ऐन मौक्याच्या क्षणी जे की केलं गेलंय आणि त्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण आमच्या पंच कमिटीचे अर्थात राजू डावकर सर, संतोषजी भालेराव सर, गोविंदजी गुंड सर आणि आज जे आपल्यासोबत दाखल झालेत आपल्या मनोरंजनासाठी असे श्रीकांतजी शिंदे सर यांचं देखील कौतुक राहील. आउटसाइड दी ऑफ यावेळेस मात्र चेंडू टाकलाय आणि यस पंचांचा इशारा मात्र इथे अवांतरच्या स्वरूपात एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजकांचं प्रामुख्याने कौतुक असणार आहे स्वप्नील राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी. पहा युवा नेतृत्व आहे आणि आज तरुणांची गरजच आहे आणि आज त्यांनी सर्वांना एकत्र करत एक मोठी स्पर्धा आपल्या तालुक्याला दिली आहे. आमदार अमोलजी खताळ साहेबांचं सातत्यानं मार्गदर्शन राहिलं. अमोल भाऊ खताळ साहेबांचं सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन या स्पर्धेसाठी तर आहेच, परंतु विविध क्षेत्रामध्ये मग या तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण भागाचा विचार जर केला घुलेवाडी या सर्व परिसरामध्ये विकासाच्या माध्यमातून देखील सातत्यानं त्यांचं योगदान राहिलेलं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकता की त्यांचंच योगदान आणि त्यांचंच नेतृत्व आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळतंय. आधी केलं आणि मग सांगितलं बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ ही उक्ती त्यांनी अवलंबली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावफलक एकने पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावर जर बघितलं तर 20 चेंडू आणि 48 असं समीकरण आता बनलेलं आहे. 91चं टार्गेट 91 पाहिजे त्या मॅचला जिंकण्यासाठी. 43 झाल्यात. पेंडुलम सारखा झुलतोय मॅच अक्षरशः 50-50. पायावर टाकण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट फक्त ड्राईव्ह केलाय बॉलला. फिल्डर आहे तिकडे धावबाची संधी. बॅकअप मात्र नक्कीच दूरवरती आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एक धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी या एका धावेच्या मदतीने आपण बघू शकतो की 44 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. नक्कीच संपूर्ण 7 ची लाईव्ह टीम असेल त्यांची देखील मात्र फार मेहनत, खास करून जर बघितलं ना विशिष्ट असे ग्राफिक्स मात्र या स्पर्धेसाठी जे की 7 च्या माध्यमातून वापरले गेले स्कोर कार्डच्या रूपामध्ये. नुकतंच आपण IPL बघितलं आणि IPL चेच ग्राफिक्स मात्र 7 लाईव्हने या स्पर्धेसाठी वापरलेत, तर त्यासाठी मेजर साहेबांचं देखील कौतुक होईल. बट इथे काय चांगदेव यांचा एक हात मात्र इकडे बाहेर येतोय आणि यस फ्री हिटचा कॉल देखील त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिट. आपल्या अनोख्या शैलीमध्ये त्यांनी इथे नो बॉलचा इशारा दिलेला आहे. पहा एक अतिरिक्त धाव देखील मिळाली आणि पुढचा चेंडू फ्री हिट देखील असणार आहे फलंदाजासाठी. धावफलकावर 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेंथ वरचा एक जबरदस्त बॉल पाहायला मिळाला आहे. पुनरागमन केले गोलंदाजांना देखील. सुरुवात चांगली झाली होती परंतु आता या ओव्हरमध्ये जर बघितलं तर अतिरिक्त धावा आल्या थोड्याशा, परंतु एक षटका लागल्यानंतर पुनरागमन झालेलं आहे. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 46 धावा धावफलकावर. एक फलंदाज बाद आहे. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 18 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी तुकाई टायगर्स अभिदादा पाडळे 11 पारगाव दौंड संघाला पाहिजे धावा 45. चला थोडासा वेळ वाचवा. टीम हडल कृपया करून टाळायच्यात. म्हणजे जेवढ्या बनवल्यात तेवढ्याच आता मात्र इथून पुढच्या षटकांमध्ये देखील बनवायच्या आहेत. तर नो डाऊट मॅच हा कट टू कटच होणार आहे. पत्रकार सन्मान पुढारीचे पत्रकार सन्मानी गोरखजीने आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. गोरखजीने हे पत्रकार आपल्याला विनंती असणार आहे आपण ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. पत्रकार गोरखजीने पाणी खेळाडूंना पाहिजे का?
पंचांना पाणी पाहिजे पाणी बॉट. चला वेळ चला थोडीशी वेळ वाचवा. 18 चेंडूंमध्ये 45 पाहिजेत. पाणी आहे ऑलरेडी तिथे दिलेलं आहे. कारण आपण म्हणतो ना की मन चंगा कटोती में गंगा. आता चांगदेव आहेत. कारण आपण पाहिले फार वर्षापूर्वीचा इतिहास आहे की चांगदेव महाराज ज्यांचा उल्लेख करावाच वाटतो ते अगदी आपलं सैन्य घेऊन वाघावर आले होते. परंतु हे चांगदेव आहे जे मैदानामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण ज्या रीत्या भालके सर नक्कीच चांगदेवांची पुरेपूर हिस्ट्री आम्हाला सांगतात आहे. या श्रीकांत शिंदे यांची हिस्ट्री सांगतात आहे. मला असं वाटतं जुनं नातं दिसतंय श्रीकांत शिंदे आणि तुमच्यामध्ये पुरेपूर कुठे ना कुठे. आता तो किस्सा फार वेगळा आहे की येवला परिसरामधील आहे. आपण नंतर सांगू. मॅच या दिशेला जाणार आहोत आपण. आता मॅच चालू होती आणि परत एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे आपण जाऊया. तर जावेद मॅचच्या दिशेने 18 चेंडू आणि 45 ची आवश्यकता आहे. पहा सर्वांचं आमदार चषकाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत असणार आहे. 18 बॉल 45 जेवढ्या झाल्यात तेवढ्याच बनवायच्यात. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर लाजवाब फटका पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि जितेन यांनी बॉलला करवली हवाई सफर. थँक्यू डीजे, थँक्यू. चला मॅच ऑन करायचं आहे आपल्याला. अरे सागर वरपे यांच्या हातच्या मागे जर बघितलं तर हात धुवूनच सध्याच्या घडीला पडलेत. बट हा फटका बघा काय लाजवाब फटका मात्र खेळला गेला होता. स्टँड अँड डिस्पॅच नक्कीच जो की आपल्याला पाहायला मिळाला. रन संख्या मात्र वाढतीये. नक्कीच पारगाव संघ जरी ते मॅच जिंकतोय तर पारगाव संघाचे कट्टर समर्थक वैभव भोत्रे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला इथे मात्र कोकण ट्रिप देखील आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. तर बक्षीस जर बघितलं ना तर दोन्ही संघांसाठी वाढताना आपल्याला पाहायला मिळतच आहे. कारण की मान आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेचा मान आहे. संगमनेर तालुक्यातील गाववाईच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचा हा मान आहे. बघूयात कोणता संघ मात्र इथे बाजी मारणार आहे. पहा आता 25,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आज दिवसभरामध्ये आपल्या सोबत जोडले होते. आणि आता करंट व्ह्यूवर जर पाहिले तर 877 म्हणजे 900 पर्यंत प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला आता लाईव्ह पाहतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. एक सिंगल इथे पूर्ण झालेली आहे. स्वप्नील राऊत त्यांचे सर्व सहकारी विशेष कौतुक करावं लागेल. लेग बाईचा इशारा देखील आपल्या अनोख्या शैलीमध्ये दिलाय. 16 बॉल शिल्लक असणार, 15 बॉल शिल्लक असणार आहेत आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज असणार आहे. पहा स्वप्नील राऊत त्यांच्या सर्व सहकारी त्यामध्ये सर्वांचा नामोल्लेख करता येईल. स्वरूपजी राऊत साहेब आणि सोमनाथजी पन्हाळकर, गणेश राऊत, सुनील नवडे, नवनाथ अडवळे, शुभम पावसे सर्वच मग त्यांचे सहकारी असतील. त्यांनी अथक परिश्रम या स्पर्धेसाठी घेतलेले आहे. आणि मी नक्कीच त्यांच्यासाठी गोष्ट सांगेल की सबसे तेज वही चलता है जो अकेला चलता है, सबसे तेज वही चलता है जो अकेला चलता है, लेकिन सबसे दूर वही जाता है जो सबको साथ लेकर जाता है. आणि आज या सर्वांनी सगळ्यांना सोबत घेऊन ही स्पर्धा आपल्यापर्यंत आणलेली आहे. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय ड्राईव्ह केलाय, मनमोहक फटका, सुंदरता या फटक्यामध्ये. विशाल मोरे यांच्या बॅट मधून अजून एक ब्रँडेड स्ट्रोक साधावा. मॅच अजून संपलेली नाहीये. विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये काही झुकायला तयार नाहीये. जबरदस्त फटका. नाही थांबायचं, दे धक्का आणि घे चक्का. 14 बॉल मध्ये अजूनही जर बघितलं तर 32 ची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल, कोणता तालुका बाजी मारेल, कोणता जिल्हा बाजी मारेल यावर मात्र सध्याच्या घडीला सबंध महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत की आमदार चषक, मालदाड, गुलेवाडी, संगमनेरचा मान कोणता गाव इथे घेऊन जातोय. 14 बॉल मध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. त्यावेळेस बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने बॉलला खेळले, परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक. बॉलला अडवलं जात आहे. कधी फलंदाज कधी गोलंदाज भारी पडतायत. परंतु या स्पर्धेवर कोण भारी पडणार, ही स्पर्धा कोण जिंकणार, या स्पर्धेचं विजेतेपद कोण मिळवणार ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेला कोण जिंकणार याची जय्यत तयारी झालेली आहे. कोण कुणावर भारी पडणार ते देखील येणाऱ्या 13 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 13 चेंडू आणि 32 धावा अशी मॅच आता आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक संगमनेर.
शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आलेत. जे विजयामध्ये अडसर होते तेच विशाल मोरे आता माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज विशाल मोरे बॅक टू द डगआउट. मोठी विकेट. थँक्यू डीजे. फटका मात्र इकडे फसलेला आहे आणि तंबूच्या आसऱ्याला मात्र बॅटर जाताना पाहायला मिळतात आहे. मॅच मात्र रंगतदार परिस्थितीत येते नक्कीच. चला बॅटर थोडस मात्र वेळ वाचवा. 12 बॉल मध्ये अजूनही जर बघितलं तर जिंकण्यासाठी आपण बघतोय 32 धावांची मात्र गरज राहणार आहे. स्वरूप भाऊ राऊत जे मात्र या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून फार मोलाचं मार्गदर्शन आणि एक जर बघितलं तर आधार स्तंभच मात्र या आमदार चषक्यासाठी राहिलेत. त्यांचं देखील कौतुक राहील. त्याचबरोबर जर बघितलं तर सन्माननीय नितीनजी जोरवेकर साहेब ज्यांचंही मात्र फार मोठ्या प्रमाणावर सौजन्य या स्पर्धेला लाभलंय तर त्यांचं देखील मात्र आयोजन समितीकडनं हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती आहे की मात्र आपण नक्कीच मंचावरती येऊन विराजमान व्हायचं. सन्माननीय नितीनजी जोरवेकर साहेब यांचं देखील आयोजन समितीकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश शिंदे येत आहेत. पहा 31,000चा पल्ला आपल्याला 7S लाईव्हच्या सबस्क्राईबरचा गाठायचा आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना देखील मित्रांनो आम्ही विनंती करू, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेले आहेत, सर्वांचं स्वागत आम्ही करणार आहोत. 4 ओव्हर झालेले आहेत सौरभ सर. 4 ओव्हर नंतर 59 धावा. 12 शेड्यूलमध्ये 32ची अजूनही गरज आहे. काय होईल, काय होणार, कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, कोण HF डिलक्स बाईक, कोण लखपती होणार, कोण इलेक्ट्रिक बाईक नेणार, कोण 71,000 रुपयांचा पुरस्कार नेणार, याचं उत्तर येणाऱ्या 12 चेंडू नंतर आपल्याला मिळणार आहे. 12 बॉल मध्ये 32ची गरज. काळजाचे ठोके दगदग 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 करत वाढतात आहे. रोमांच मात्र चढतोय. गेल्या 4 दिवसांचा थरार आता अवघ्या शेवटच्या 12 बॉलवर येतोय. जिंकण्यासाठी 32ची गरज आहे. गोलंदाजासाठी हॉटेल जयहोचे मालक सन्माननीय संतोष कुदळे लाला नांदुरकेवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून जर गोलंदाज 3 विकेट घेत असतील तर 1,000चा पुरस्कार आहे. 12 चेंडू 32ची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. मॅच दोन्ही बाजूने, एका बाजूला पारगाव तर दुसऱ्या बाजूला घोटेकर. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय दादासाहेबजी गुंजाळ साहेब यांचं मात्र इथे आगमन होत आहे. दादासाहेबजी गुंजाळ साहेब यांनाही मात्र मी विनंती करतो की मात्र आपण मंचावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. तर नक्कीच वाईटचा निर्णय तर पंचांच्या माध्यमातून आलाय. अवांतरच्या स्वरूपात मात्र इथे एक धाव जी की आपल्याला स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळेल आणि समीकरण बॉल दर बॉल बदलत आहे. नक्कीच आपण बघू शकतो. आता जर बघितलं तर 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 31 धावेंची इथून पुढे मात्र जी की गरज असणार आहे. आयोजन समिती मध्ये जर बघितलं तर ऋषिकेश नवले त्याचबरोबर संतोष नवले यांचं देखील मात्र फार मोलाचं योगदान लाभलंय. तर त्यासाठी आम्ही त्यांचं देखील आमच्या आयोजन समितीच्या वतीने धन्यवाद मानतो. फार मेहनत घेतली गेली आहे आणि नो डाऊट सर्वांचंच कौतुक राहील इथे. स्विंग अँड मिस. फटका फसतोय. आतिश भांडे डाऊन दी बॉल. जितेन शेळके यांची मात्र इकडे तिकीट कापली आहे आणि धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. 3रा फलंदाज बाद. मोठी विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहा 5वं षटक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुरुवात काय जबरदस्त झाली आहे. विकेटनं सुरुवात केली आहे. जितेन शेळके जे थोडेसे घातक होते त्यांना आता माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आता घोटेकरचा संघ देखील पुनरागमन सर करताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूंकडे जावं लागेल. 11 बॉल शिल्लक. 31ची अजून आवश्यकता. परंतु फलंदाजी करण्यासाठी असे फलंदाज येत आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येकाला प्रभावित केले. प्रशंसनीय कामगिरी ज्यांची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकास सुरपसे बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. अनेक प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्ताने जोडलेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडलेले आहेत. सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करतोय. पहा या स्पर्धेमध्ये खूप दूरवरून संघ खेळण्यासाठी आले. 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि प्रत्येकाने या स्पर्धेचं कौतुक केलं. आज जर तुम्ही बघितलं तर कमी दिवसांच्या कालावधीतच या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज जर तुम्ही बघितलं तर ही स्पर्धा महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. हे रोपटं लावले आयोजकांनी. याचा वटवृक्ष व्हायला देखील वेळ लागणार नाहीये. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावेंची अजूनही गरज असणार आहे. विकास बॅटिंग करण्यासाठी.
सन्माननीय किसनरावजी शिंदे साहेब मनोलीचे उपसरपंच साहेबांचं मात्र इथे आगमन होत आहे. साहेबांना मात्र नक्कीच विनंती राहील आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आणि आयोजन समितीकडनं सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. 10 चेंडू आणि 30 धावा. मॅच मात्र आता अंतिम टप्प्याकडे रंजकतेकडे मॅच जातीये. रोमहर्षक उत्कट चित्तथरारक अशीच लढत. 10 बॉल 30. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषकाच्या आठवणी मात्र ताज्या होऊ शकतात इथे, कारण की तिथेही त्या फायनल मध्ये असं समीकरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळत होतं. आक्रमण केलंय, एक्स्ट्रा कव्हर, बॉल फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. रडायचं नाही गड्या, लढायचं हेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सांगतायत. आणि अजून एक तगडा टोले जंग तडाखा सिक्सर. सन्माननीय राहुल भाऊ यांचा जर बघितला तर इथे मात्र स्वागत सत्कार जो मात्र शरद भाऊ पानसरे यांच्या हस्ते मुख्य मंचावरती केला जातोय. तर भाऊंना मी नक्कीच विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. स्टँड अँड डिस्पॅच 9 बॉल मध्ये जर बघितलं तर अजूनही मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना, पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये होत असताना यावेळेस बॉल हवेत आणि झेल पकडलाय. टेकन व्हेरी गुड कॅच, जबरदस्त कॅच पाहायला मिळतो. आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक धक्का, आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला. फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये फसला. पहिल्या बॉलवर पलटवार आला खरा, पण तदनंतर जर बघितलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना आतिश भांडे यांनी मात्र इकडे झेल टिपलाय आणि धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. परताव लागतंय बॅटरला तंबूच्या आसऱ्याला. समीकरण मात्र इकडे कलाटणी घेत आहे. आणि आता जर बघितलं तर उर्वरित 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. पैसा वसूल मनोरंजन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. मालदाड गुलेवाडीच्या आमदार चषकामध्ये संगमनेरचा मान सन्मान सध्याच्या घडीला पणाला लागलेला आहे. 1 लाख प्लस HF डिलक्सचा पुरस्कार. कोणता संघ मारणार, पारगाव की गोटेगार? आमदार चषक 2025. अब्बासभाई सय्यद यांच्याबद्दल देखील प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. तर राहुल राऊत यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित असते त्यांना पाहायला मिळते. जसे जसे विकेट जात आहेत, जसे जसे निर्धाव चेंडू जात आहेत, संघ मालक देखील खुश होत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता फलंदाजांना देखील पलटवार करावा लागणार आहे. 8 चेंडू आणि 24 धावा. क्षितिज दिवेकर बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये असे सामने जिंकले गेलेले आहेत, कारण ही स्पर्धा जर तुम्ही पाहिले ना तर सांगू शकणार नाही तुम्ही या स्पर्धेमध्ये की कोण जिंकणार. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही ना तोपर्यंत निकाल लावणं तितकंच कठीण आहे. पाहूयात काय होईल. ओहो, यावेळेस मात्र फटका फसला. इनसाइड आउटचा शॉट जमा. अजून एक विकेट जमा होईल आणि 67च्या स्कोरवर अर्धा संघ तंबूच्या आसरेला. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 7. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 24. फलंदाज बाद आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता, पहा उंची जास्त मिळाली, परंतु तिथे शतरक्षकाने देखील चांगला कॅच कॅरी केला. विकेटचं बदल होताना पाहायला मिळालं. आमदार चषकाचं एक दमदार आयोजन, आमदार चषकाचं एक प्रभावी सुसज्ज आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन या स्पर्धेचं केलेलं आयोजन. मैदानाचा विचार जर केला तर गोलाकार मैदान, ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं हे आयोजकांनी दाखवलंय. आणि मैदानाच्या चारी बाजूला जी झालर आहे, वारकरी संप्रदायाचं प्रतीक असलेला भगवा रंग, तो देखील लक्ष वेधून घेणार आहे. आणि त्याचबरोबर त्या झालरवरती तुम्ही जर बघितलं ना तर शिवसेनेचा जयघोष करणारे झेंडे ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गायत्री मंडप प्रदीपजी नाईकवाडी यांच्या माध्यमातून खूप सुंदर मंडप व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. शिवसेना म्हटल्यावर धनुष्य, आणि शिवसेनाला धनुष्य आणि मनुष्य हे मात्र तेवढेच प्रिय आहेत. आणि आज मात्र नक्कीच शिवसेना पक्षाचे आपले लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या कार्याचा गौरव. आणि इकडे काय मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट येतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र इकडे धाव जुडेल आणि रेफरल मात्र इकडे घेतला गेला बॉलिंग टीम कडनं. बघूयात दूध का दूध पाणी का पाणी मात्र इथे केला जाईल. जबरदस्त आयोजन नियोजन. जे प्रेक्षक जर बघितलं तर लांब लांब वर्ण आसपासच्या गावांवरनं मात्र आज आमदार चषकाचा शेवटचा दिवस बघण्यासाठी दाखल झालेत ना, त्यांचा मात्र इकडे वेळ आणि पैसा पुरेपूर वसूल झालाय. कारण की एक ब्लॉकबस्टर शो या आमदार चषकाच्या मेगा फायनलचा आपल्याला पाहायला मिळालाय. 7 बॉल मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे, आपल्या सर्वांचा आवडता खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पण निर्णयाची प्रतीक्षा असेल. निर्णय पेंडिंग आहे, निर्णय प्रतीक्षेत आहे, चेक केलं जात आहे, त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. परंतु एकत्र येऊ नका ही देखील विनंती आपल्याला राहणार आहे. आपल्या सर्वांचा आवडता, आपल्या सर्वांचा लाडका खेळ
ज्या खेळाने आपल्या सर्वांना एकत्र आणलेले. व्हाईट बॉलचा इशारा तो मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणि आज त्या क्रिकेटने आपल्याला एक वेगळी ओळख दिली आहे आणि त्याच क्रिकेटने आज आमदार चषकामध्ये आपल्या सर्वांना एकत्र आणलेले आहे. सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. सर्व बक्षीसदात्यांचा आभार, ज्यांनी ज्यांनी या तरुणांना सहकार्य केले त्यांचंही आभार. स्वरूपजी राऊत असतील, त्यांचं मार्गदर्शन, ते आधारस्तंभ या स्पर्धेचे राहिले, त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. बॉल हवेत आहे आणि अजून एक विकेट, अजून एका विकेटचं पतन होईल. अजून एक फलंदाज तंबूच्या दिशेने होतोय रवाना. फलंदाज मात्र बाद होतील. मॅच जातीये शेवटच्या षटकामध्ये. प्रेक्षक 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 6 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. मग मैदान असू द्यात की युट्यूब असू द्यात, फार मोठ्या संख्येने प्रेक्षकांची झाली आहे गर्दी. युट्यूब वर देखील आपण बघू शकतो ऑलमोस्ट 1000 प्रेक्षक सध्याच्या घडीला मॅचचा आनंद घेतात आहे. तुमच्या सर्वांचं देखील मात्र कार्यसम्राट आमदार अमोल भाऊ कताळ पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. 7S ला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की इतर स्पर्धांची देखील अपडेट तुम्हाला यावर पाहायला मिळेल. बघा आमचे प्रमुख आयोजक स्पर्धा शेवटच्या षटकात आले आहे, पण तरी देखील मग आमचे स्वप्नील भाऊ राऊत असतील किंवा सोमनाथ पनाळकर असतील, यांची धडपड जर बघितलं तर काही आपल्याला कमी होताना पाहायला मिळाली नाहीये. कारण की राईट फ्रॉम दी डे 1 जेव्हापासून या मैदानावरती पहिला चेंडू पडलाय तेव्हापासून जर बघितलं तर आयोजन समितीचे सर्व सदस्य मात्र फार मेहनत घेताना पाहायला मिळाले. आणि स्पर्धा मात्र शेवटच्या 6 बॉलवर आली आहे, तरी देखील यांची अथक मेहनत मैदानाच्या आतमध्ये काही कमी झालेली नाहीये. 6 बॉल बाकी आहेत, 23 ची गरज आहे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, सुरुवात चांगली झाली आहे. प्रत्येकाला मान सन्मान देखील या स्पर्धेमध्ये दिला गेलेला आहे. आलेल्या प्रत्येक खेळाडूला जेवणाची व्यवस्था, आलेल्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान तो देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि आज ही स्पर्धा उगाच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत नाहीये, त्यासाठी आयोजकांचे परिश्रम पाहायला मिळालेत. यावेळेस अप्रतिम फटका आहे, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार जातोय आणि धावा इथे मिळत आहेत 4-4-4. चौकार. शेवटचे 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 16 संघ दाखल झाले. तदनंतर जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये 4 आले, त्या 4 पैकी आता 2 उरले आणि त्या दोघांची लढाई आता मात्र शेवटच्या 4 बॉलवर आली आहे. 4 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. अकुटप्याचा बॉल समोरच्या दिशेने स्लॅश केलाय, गॅप मध्ये हा बॉल. 1-2 का 4, 1-2 का 4, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. 4 बॉल मध्ये 19, आता 3 बॉल 15 ची गरज. 3 चेंडू आणि 15. काय फटका खेळला पहा. बिटवीन द गॅप खाली क्षेत्र निवडलं आणि हा तिथे चौकार खेळलाय. मॅच अजून संपलेली नाहीये. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगावचा संघ देखील हार मानणारा संघ नाहीये, तो संघ देखील जिंकण्यासाठी आलेला आहे. 3 बॉल शिल्लक आणि 15 धावांची गरज. मॅच जर आवडली असेल तर होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्यांचा गजर दोन्ही टीमसाठी. 3 बॉल 15 रन. ट्रॅक बॅटची लागतीये कड. फिल्डर मात्र आहे तिकडे आणि मला असं वाटतंय हा डॉट बॉल मात्र नक्कीच मॅचची हवा काढतोय की काय, कारण की समीकरण बाकी आता 2 बॉलचं आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 15. हे प्रेक्षक बघू शकता तुम्ही. बघा संघ आहे ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील गोटेघरचा, बट त्यांच्यासाठी जल्लोष कोण करताय? आपल्या संगमनेरचे गुलेवाडीचे मालदाडचे प्रेक्षक करतात आहे. अरे हेच तर आहेत आपल्या संगमनेरचे क्रिकेट प्रेक्षक, ज्यांना फक्त चांगलं क्रिकेट बघायला आवडतं, ज्यांना क्वालिटी क्रिकेट बघायला आवडतं. संगमनेरकर आहेत जे चांगलं काम करतात, त्यांचं कौतुक नेहमी ते करत असतात आणि आज देखील तेच पाहायला मिळालं. हा संघ या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळाला आणि त्या संघाने, त्या संघातील प्रत्येक खेळाडूने प्रेक्षकाचं मन जिंकलंय. 2 बॉल 15 रन. यावेळेचा चेंडू निर्धाव, यावेळेचा चेंडू डॉट आणि विजयाचा सुगंध. आता संघ फलंदाजी करणारा बॅकफुटवर गेलेला आहे, परंतु विजयाचा संघ आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला यायला लागलेला आहे. या स्पर्धेच्या विजेतेपदापर्यंत जाण्यासाठी फक्त ते 1 चेंडू दूर आहेत. अचूक निर्णय क्षमता आणि अचूक नियोजन असलेलं व्यक्तिमत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणजे अमोलजी खताळ पाटील. यावेळेचा हा फटका सीमारेषेच्या दिशेने आणि या स्पर्धेचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेला जिंकले ते म्हणजे
धन्यवाद डीजे. डीजे 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 हॅलो हॅलो डीजे. धन्यवाद. आपण इकडे आवाज द्या कॉर्डलेसला. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आमच्या सर्व तमाम क्रीडा रसिकांना विनंती असेल की आपण बक्षीस वितरणासाठी समोरच्या बाजूला यायचं आहे. खेळाडूंना विनंती असणार आहे की बक्षीस वितरणासाठी आपण समोरच्या बाजूला यायचं आहे. चला लवकरात लवकर सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग यांना विनंती असेल आपण स्टेजच्या समोर या. स्टेजच्या समोर या. सर्वांना विनंती असणार आहे स्टेजच्या समोर या आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण ताबडतोब या ठिकाणी संपन्न करणार आहोत. का या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे अर्थात देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन. साईडोर्स चिकणी जवळ कडलक अर्थात घोटेकर तालुका जिल्हा ठाणे